रणिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षांनी जनतेच्या दबावाखाली राजीनामा दिला. त्याआधी त्यांनी आणीबाणी जाहीर केलेली. श्रीलंकेत महागाई 30% पोचली आहे. अन्नाचा, विजेचा आणि रोजच्या वस्तूंचा तुटवडा पडला आहे. 3-4 महिन्यांपासून सगळीकडे सरकारविरुद्ध मोर्चे चालू आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्याला हिंसक वळण आलं आहे. आज आपण जाणून घेऊ याची कारणे काय आणि याची मुळे कुठपर्यंत रुतली आहेत. या क्रायसिसवरचा हा छोटा थिसिस मी स्वप्नील करकरे तुमच्यासाठी घेऊन येतोय इकॉन गली मराठी पॉडकास्टचा पहिला भाग. दोन 2019 महिंदा राजपक्ष श्रीलंकेचे पंतप्रधान झाले. त्यांनी प्रॉमिस केलेलं तसं त्यांनी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच वॅटचा रेट कमी केला. 15% त्यांनी 8% आणला. कुठल्याही इकॉनॉमीसाठी टॅक्सेस कमी असणं ही चांगली गोष्ट आहे, पण या डिसिजनमागे फार जास्त प्लॅनिंग करावं लागतं. जरी हा डिसिजन चांगला असला तरी त्याचं टायमिंग अगदीच वाईट होतं. हा डिसिजन डिसेंबर 2019 घेतला आणि पुढच्या 3-4 महिन्यातच कोविडची लाट आली. कोविड म्हटलं की लॉकडाऊन, बेरोजगारी आणि आर्थिक मंदी हे सगळंच डोळ्यासमोर येतं. श्रीलंकेतसुद्धा तसंच झालं. आधीच त्यांनी टॅक्स रेट कमी केल्यामुळे गव्हर्नमेंटला मिळणारा महसूल कमी झालेला. त्यावर कोविडमुळे इतर खर्च देखील वाढले. गव्हर्नमेंटच्या तिजोरीवर सॉलिडच फटका बसला. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ज कमी होत गेला. याला 4 महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं कारण, श्रीलंकेबद्दल थोडं वाचून तुम्हाला कळलं असेल की त्यांच्यासाठी पर्यटन हे क्षेत्र केवढं महत्त्वाचं आहे. GDPच्या 12% भाग पर्यटनावर अवलंबून आहे. कोविडनंतर पर्यटकांची संख्या कोलमडली आणि त्यातून मिळणारा फॉरेन इन्कम घसरला. दुसरं कारण, त्यांचे एक्सपोर्ट्स कमी झाले. कोविडनंतरच्या आर्थिक मंदीमुळे बऱ्याच गोष्टींची मागणी जगभरात कमी झाली आणि श्रीलंकेचे प्रमुख एक्सपोर्ट प्रोडक्ट्स म्हणजे चहा आणि रबर याची मागणी देखील कमी झाली. त्यामुळे अर्थातच फॉरेन एक्सचेंज कमी झाले. तिसरं कारण, श्रीलंकन्स जे इतर देशात काम करायचे त्यांचे जॉब्स गेले. युज्युअली बाहेर काम करणारी लोक त्यांच्या मायदेशी दर महिने पैसे पाठवतात. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव देखील असेल. तुमचे नातेवाईक जे परदेशात काम करतात ते त्यांच्या आईवडिलांना किंवा मुलांना तिथून पैसे पाठवत असतीलच. ती रक्कम डॉलर्स, युरो अशा चलनातून पाठवलेली असते आणि तुमच्या बँकेत रुपीजमध्ये कन्वर्ट होऊन तुम्हाला दिसते. याला रेमिटेन्सेस असं म्हणतात. रेमिटेन्सेस हे देशाच्या आर्थिक स्थितीसाठी चांगले असतात कारण यामुळे परकीय चलनाचा साठा वाढतो. श्रीलंकेमध्ये हे रेमिटेन्सेस कमी झाले. चौथं महत्त्वाचं कारण, श्रीलंका बऱ्याच गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. त्यांना ते इम्पोर्ट म्हणजेच आयात करावे लागतात. इम्पोर्ट्समध्ये आपल्याला परकीय चलन वापरून गोष्टी विकत घ्याव्या लागतात. श्रीलंकेचे इम्पोर्ट्स कायमच एक्सपोर्ट्सपेक्षा जास्त आहेत. त्याला करंट अकाउंट डेफिसिट्स म्हणतात. ही डेफिसिट युज्युअली अनेक देश परकीय गुंतवणुकाद्वारे म्हणजे FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट किंवा FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याद्वारे भरून काढतात. इंडियासुद्धा हाच मार्ग वापरतो. पण श्रीलंकेने हे डेफिसिट परदेशातून कर्ज घेऊन भरले. त्यामुळे त्यांचे फॉरेक्स रिझर्व्ज वाढले. पण हा मार्ग रिस्की असतो कारण ह्यात आपली करन्सी स्टेबल नसेल तर आपल्याला फॉरेन करन्सीमध्ये जास्त पेमेंट करावं लागतं. जर रुपयाची किंमत घसरली तर आपला खर्च वाढतो. श्रीलंकेने एक्सटर्नल डेट म्हणजेच हे विदेशी कर्ज आधीपासूनच वापरलेले होते. हा मार्ग त्यांचा आधीपासूनचाच होता आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना ह्या आधीसुद्धा भोगावे लागले होते. आत्तासुद्धा हेच प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागत आहेत. सध्या त्यांच्याकडे हे कर्ज फेडण्यासाठी पुरेसे पैसे, रुपये किंवा डॉलर्स दोन्ही उरलेले नाही आहेत. त्याबरोबरच श्रीलंकेचं क्रेडिट रेटिंगसुद्धा घसरलं होतं. क्रेडिट रेटिंग म्हणजे आपल्या सिबिल स्कोअरसारखं, फक्त ते अख्ख्या देशाच्या आर्थिक स्थितीसाठी असतं. आपण बँकेतून जे कर्ज काढतो तेव्हा बँक आपला सिबिल स्कोअर चेक करतं. त्यातून बँकेला आपली योग्यता कळते. मूडीज, S&P आणि फिच यासारखे क्रेडिट रेटिंग एजन्सीज अख्ख्या देशाला रेट करतात.
त्यांच्या रेटिंग्स AAA, AA, BBB अशा स्वरूपाचे असतात. AAA म्हणजे खूप चांगलं, त्याच्या खालोखाल AA, मग A, मग BBB, मग BB वगैरे वगैरे. श्रीलंकेचं रेटिंग कोविड आधी भारतासारखंच BBB होतं. कोविडनंतर ते Cच्या घरात गेलं आणि C म्हणजे फार रिस्की समजलं जातं आणि कोणीही कर्ज द्यायच्या आधी 10 वेळा विचार करेल. या सगळ्याचा इम्पॅक्ट त्यांच्या इकॉनॉमीवर दिसून आला. 2020मध्ये त्यांचा GDP 3.5% घसरला आणि फिस्कल डेफिसिट 11% ऑफ GDP पर्यंत पोचला. मागच्या वर्षी श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी एक विचित्र निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की अख्ख्या देशातील जी शेती आहे ती सगळी ऑर्गॅनिक खताने करावी आणि त्यांनी त्यासाठी सगळे रासायनिक खतं बॅन केली. त्याच्या देशातला उत्पन्न आणि आयातीवर प्रतिबंध आणले. त्यांना वाटलं की आयात बंद केल्यानंतर त्यांचा फॉरेक्स रिझर्व्ज वाचेल आणि तो दुसऱ्या ठिकाणी वापरता येईल. पण काहीतरी वेगळंच घडलं. तुमच्यापैकी कोणीही शेतीशी निगडीत असेल तर तुम्हाला नक्की पटेल की एका रात्रीत ऑर्गॅनिक खत वापरल्याने सिच्युएशन काही बदलत नाही. उलटं त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावरती होतो. आणि तसंच झालं. जो देश आत्तापर्यंत तांदळाच्या उत्पन्नावर आत्मनिर्भर होता त्याला आता तांदूळ इम्पोर्ट करावे लागले. मग एकूणच सर्व पिकांचं उत्पन्न कमी झालं आणि रोजच्या खाद्यपदार्थांचा तुटवडा निर्माण झाला. जेव्हा पुरवठा कमी आणि मागणी जास्त होते तेव्हा किमती वाढतात. हे बेसिक इकॉनॉमिक्स आहे. कोळशाच्या आयातीसाठी सुद्धा पैसे अपुरे पडले आणि विजेचा तुटवडा निर्माण झाला. महागाई आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाने प्रत्येक श्रीलंकन त्रासला आणि रस्त्यावर उतरला. राजपक्ष परिवाराच्या विरोधात प्रदर्शनं करायला सुरुवात झाली आणि अखेर नवीन पंतप्रधानांची नेमणूक झाली. आता पुढे काय होतंय हे आपल्याला नंतर बघायला मिळेलच. पण आज इतकंच. तुम्ही हा एपिसोड Spotify, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.